उल्हासनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर एसीपी पथकाने धडक कारवाई करत आर्टिका कारसह सुमारे 79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत कार चालक विशाल अंभोरे याला पोलिसांनी अटक केली आहे, तर प्रदीप जयस्वाल उर्फ गुड्डू आणि विनोद गंगवानी हे दोघे आरोपी फरार झाले आहेत। त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। उल्हासनगर परिसरात आर्टिका कारमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा केला जात असल्याची गोपनीय माहिती एसीपी शंकर आवताडे यांच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित कार अडवली। कारची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला। या कारवाईत प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली आर्टिका कार असा एकूण सुमारे 79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चालक विशाल अंभोरे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू असून फरार आरोपी प्रदीप जयस्वाल उर्फ गुड्डू आणि विनोद गंगवानी याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहे। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधित गुटख्याचा साठा नेमका कुठून आणला जात होता, तो कुठे पुरवठा केला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। एकूण 79,000चा माल जो आहे काल पकडण्यात आलेला आहे। त्याच्यावरती FIR करण्यात आलेली आहे। यामध्ये अंबोरे म्हणून व्यक्ती याच्याकडे गुटख्याचे हे पाऊच जे ते आढळले होते। त्याच्यावरती फूड ऍक्ट आणि BNS नुसार कारवाई केलेली आहे। त्याला अरेस्ट केलेलं आहे। याच्या माल जो आहे ज्या व्यक्तींकडून त्यांनी घेतलेला आहे त्यांना पण यामध्ये आरोपी करण्यात आलाय। त्यामध्ये गंगवानी आणि गुड्डू हे दोन इसम जे आहेत ते यांच्याकडून माल घेण्याचं निष्पन्न झालेलं आहे। पुढील तपास जो आहे तो उल्हासनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत।